वेलकम इन दीप अंडरस्कोर टॉक यूट्यूब चॅनल। नमस्कार, मी दीपक देवराव पटोळे। मी आज तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे एमएसटी सीईटीची संपूर्ण माहिती। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण एमएसटी सीईटीची पूर्ण पेपर पॅटर्न, कोणकोणते सब्जेक्ट आहेत, मार्किंग सिस्टम कशी आहे, एक्झाम कधी कंडक्टेड केला जाणार आहे आणि एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर कॉलेज कशी निवडायची याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया। तर एमएसटी सीईटी ही एक्झाम बेसिकली दिस एक्झाम इज कंडक्टेड बाय द महाराष्ट्र गव्हर्नमेंट। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे सीईटी सेल नावाची, त्या माध्यमातून ही एक्झाम कंडक्ट केली जाते आणि ही एक्झाम दोन ग्रुपसाठी कंडक्ट केली जाते। पहिल्या ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असे दोन ग्रुपचा समावेश असतो। आणि जे जनरल स्टुडंट आहेत की म्हणजे त्यांना फिजिक्स बी आहे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी आहेत ते दोन्ही पेपर देऊ शकतात। तर ही एक्झाम सीईटी सेल मार्फत टोटल 200 मार्क्ससाठी कंडक्ट केली जाते आणि यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्रीला 100 मार्क्सचे वेटेज असतं आणि फॉर मॅथमॅटिक्स स्टुडंट 100 मार्क्स फॉर मॅथमॅटिक्स अँड फॉर बायोलॉजी स्टुडंट 100 मार्क्स फॉर बायोलॉजी स्टुडंट। तर यामध्ये 80% वेटेज हे तुम्हाला 12च्या सिलेबसमध्ये असतं आणि 20% वेटेज हे तुम्हाला 11च्या सिलेबसमधून असलेलं असतं। तर 11चे काही ठराविक चॅप्टर आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि 12चा पूर्ण सिलेबस त्यामध्ये कव्हर केला जातो। बायोलॉजी स्टुडंटसाठी पूर्ण बायोलॉजीचा आणि पीसीएम स्टुडंटसाठी पूर्ण पीसीएमचा 12चा सिलेबस। तर 11च्या जर आपण 11च्या टॉपिक मधून तर मग आपण बघूया की 11 मधून कोणकोणते चॅप्टर तुम्हाला विचारले जाऊ शकतात की जे 20% वेटेजला आहेत पूर्ण सब्जेक्ट वाईज, की जे फिजिक्समध्ये 10 क्वेश्चन, केमिस्ट्रीमध्ये 10 क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्समध्ये 10 क्वेश्चन। तर तुमच्या ज्या पूर्ण 100% वेटेज पैकी 20% वेटेज या टॉपिकला असू शकतं। फिजिक्समध्ये वेक्टर, एरर अनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉ ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, thermal properties of matter, sound, optics, electrostatics, semiconductor, and in terms of chemistry there are topics are as some basic concept of chemistry, structure of atom, chemical bonding, redox reaction, element of group 1 and 2, state of matter, absorption and colloids, hydrocarbon, basic principle of organic chemistry and chemistry in everyday life। यामधून तुम्हाला टोटल 20% वेटेज केमिस्ट्रीचं असू शकतं 11च्या टॉपिक मधून। आणि मॅथमॅटिक्स मध्ये ट्रिगोनोमेट्री 2, स्ट्रेट लाईन्स, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट्स, कंटिन्युटी अँड कोनिक सेक्शन यामधून तुम्हाला 20% वेटेजचे मार्क या टॉपिक मध्ये विचारले जाऊ शकतात। तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि 50 क्वेश्चन साठी तुम्हाला 90 मिनिट आहेत, म्हणजे 1.5 आवर्स। टोटल पेपर हा तुमचा 3 तासाचा असणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला दीड घंटे मॅथमॅटिक्स साठी असणार आणि 1.5 घंटा हा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये असणार। परंतु मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला फक्त 50 क्वेश्चन आहेत आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन आहेत। म्हणजे तुमची सॉल्व्ह करण्याची जी स्पीड आहे ती फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला वाढवावं लागणार आहे, कारण 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत। आणि हा जो पेपर पॅटर्न आहे हा जो एक्झाम पॅटर्न आहे पूर्ण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि कोणत्याही सब्जेक्टला किंवा कोणत्याही क्वेश्चनला निगेटिव्ह सिस्टम नसणार आहे। तर आपण बघूया की कोणत्या आता याचा जो रिझल्ट आहे तो तुमचा पूर्ण एक्झाम म्हणजे जी 19 ते 27 दरम्यान जी एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्याच्या प्रॉपर 1 किंवा 1.5 महिन्यानंतर हा रिझल्ट लागणार आहे आणि लागतो नेहमीप्रमाणे दरवर्षी लागतो। आणि यामध्ये आपण असं बघूया की कोणत्या आणि हा पूर्ण रिझल्ट हा पर्सेंटाईल वाईज येतो आणि कोणत्या पर्सेंटाईलला किती रँक असते आणि ती रँक कशी भेटते। तर आपण 160+ मार्क जर आले असतील तर तुम्हाला 99.5 अबव पर्सेंटाईल येऊ शकतं आणि तुमची रँक ही 1 ते 900च्या दरम्यान असू शकते दरवर्षीच्या अनालिसिसनुसार। 150 to 60 मार्कला तुम्हाला अबव 99% भेटू शकतात आणि तुमची रँक ही 900 ते 1800च्या दरम्यान असू शकते आणि 140 ते 150च्या दरम्यान तुम्हाला 99 to 98 पर्सेंटेजच्या दरम्यान तुम्हाला पर्सेंटेज असू शकतं आणि ही तुमची रँक ही 1800 ते 27च्या दरम्यान असू शकतं। तर ही रँक वाईज तुम्हाला सीईटी सेलचे जे ठराविक कॉलेज आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला सीट भेटल्या जातात। जसं की इन टर्म्स ऑफ इंजिनिअरिंग राज्यातले टॉपचे कॉलेज आहेत की जसे सीयूईपी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, पीआयसीटी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी पुण्यामधले आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये मी पास आउट झालेलो आहे त्यामुळं। आणि व्हीजीटीआय वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई, आयसीटी मुंबई, पीआयसीटी, एसपीपीआयटी दॅट इज सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अँड श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नागपूर। तर याबरोबरच महाराष्ट्रातले बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असू शकतात आणि फार्मसीसाठी वेगवेगळे तुमचे फार्मसीचे टॉपचे कॉलेज या माध्यमातून भेटले जातात। आणि ही एक्झाम आता तुमची जवळपास 1 महिन्यावर आलेली आहे तर त्यामुळे अभ्यास वाढवा आणि
प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. आणि या चॅनलवर तुम्हाला पुढचे सगळे अपडेट भेटतील. कधी तुमचा एक्झामिनेशनचा रिझल्ट येणार आहे, तुम्हाला कोणत्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल आणि त्याची तुमची रँक काय असू शकते आणि कोणत्या कॉलेजच्या कोणत्या ब्रांच चांगल्या असतील किंवा कोणती ब्रांच तुम्हाला निवडायची, तर त्यासाठी तुम्हाला हे चॅनल फॉलो करावे लागेल. आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फ्रॉम दीपक साईड.